आपण नंबर 16 हा युनिट बघणार आहोत. तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये 4 नंबर सिस्टीम आहेत. बायनरी नंबर सिस्टीम, डेसिमल, ऑक्टल, हेक्साडेसिमल अशा 4 नंबर सिस्टीम आहेत. ओके, वन बाय वन बघूया. फर्स्ट बघूया बायनरी. ओके, बायनरी नंबर सिस्टीम मध्ये बायनरी या नंबरचा बेस आहे 2. ओके, याचा बेस पॅराडिक्स आहे 2 आणि याच्यामध्ये 2 नंबर आहेत 0 आणि 1 असे 2 नंबर आहेत ज्याला आपण बिट्स म्हणतो. बिट्स. ओके, अशा प्रकारे बायनरी नंबर सिस्टीम चा बेस किती आहे 2. त्यामुळे नंबर किती येतात 0 आणि 1 असे. त्याला आपण काय म्हणतो बिट्स. ठीक आहे, आता आपल्याला हे 4 नंबर सिस्टीम आहे त्याचं इंटरकन्वर्जन करायचं. म्हणजे बायनरी टू डेसिमल कसं कन्वर्ट करायचं, डेसिमल टू ऑक्टल. सेकंड नंबर सिस्टीम आहे ती किती आहे डेसिमल. ओके, या डेसिमल नंबर सिस्टीमचा बेस किती आहे 10. ओके, तर बेस पॅराडिक्स किती आहे 10. आणि याच्यामध्ये 10 नंबर येतात 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 इतके डिजिट्स ह्या नंबर सिस्टीम मध्ये येतात. ओके, नेक्स्ट नंबर सिस्टीम आहे ऑक्टल. ओके, ऑक्टल नावावरूनच याचा बेस आहे 8. ओके, आणि याच्यामध्ये नंबर येतात 0 to 7 4 5 6 7. लास्ट नंबर सिस्टीम आहे त्याला म्हणतात हेक्साडेसिमल. ओके, हेक्साडेसिमल. याचा बेस आहे 16. ओके, बेस आहे 16 हा बेस आहे आणि याच्यामध्ये नंबर येतात 0 1 2 3 4 5 6 7 8 9. पुढे जे आहेत ते अल्फाबेट्स आहेत A B C D E A. ओके, असे हे नंबर 16 नंबर्स ह्यांच्या डेसिमल सिस्टीम मध्ये आहेत. ओके, तर एक्झामला याच्यावरती प्रॉब्लेम विचारतात. एखादा बायनरी नंबर येतात त्याचा डेसिमल मध्ये कन्वर्ट करावं लागतं. एखादा डेसिमल नंबर असतो त्याचं ऑक्टल मध्ये कन्वर्जन, ऑक्टल नंबरचं बायनरी मध्ये आणि हेक्साडेसिमलचं बायनरी मध्ये, असं कसंही इंटरकन्वर्जन या एक्झाम मध्ये विचारलं जातं. कन्वर्ट द बायनरी नंबर इनटू डेसिमल नंबर, कन्वर्ट द ऑक्टल नंबर इनटू बायनरी, हेक्साडेसिमल इनटू बायनरी. ओके, तर वन बाय वन आपण इंटरकन्वर्जन कसं केलं जातं ते बघणार आहोत. अशा ह्या 4 नंबर सिस्टीम आहेत. त्याच्यावरचे एक्झाम्पल्स घेणार. म्हणजे इंटरकन्वर्जन कसं केलं, बायनरी नंबर दिला असेल एखादा, त्याला डेसिमल मध्ये कसं रिप्रेझेंट करतात. ओके, एखादा डेसिमल नंबर असेल तर त्याला बायनरी मध्ये कसं रिप्रेझेंट करायचं, असं इंटरकन्वर्जन आपण बघणार आहोत. ओके, त्याच्यावरती प्रॉब्लेम्स एक्झाम मध्ये विचारतात. कंपल्सरी पहिला क्वेश्चन हा प्रॉब्लेमचाच असतो. हे 4 याच्यावरती 8 मार्क्ससाठी 2-2 मार्काला प्रत्येक सिस्टीमवर 1 प्रॉब्लेम, असं 8 मार्काला फर्स्ट क्वेश्चन मध्ये आतापर्यंत विचारलेला आहे. 2 बाय 1 आपण प्रॉब्लेम घेऊ. फर्स्ट बायनरी सिस्टीम घेऊ आणि बायनरी सिस्टीमचं कन्वर्जन.
बघूया. बायनरी टू डेसिमल. ओके, बायनरी टू डेसिमल कन्वर्जन. ओके, म्हणजे एखादा बायनरी नंबर दिलेला असेल तुम्हाला, समजा 1101, हा काय आहे? बायनरी नंबर आहे आणि याचं कन्वर्जन तुम्हाला डेसिमल नंबरमध्ये काय असेल अशा प्रकारचा क्वेश्चन असतो. तर हिचा आन्सर लिहित असताना काय करावं लागेल? आता बायनरी आपण आताच भेटतो, बायनरीचा बेस किती आहे? 2. ओके, दिलेला जो बायनरी नंबर आहे याचं कन्वर्जन डेसिमल मध्ये करत असताना खाली तो नंबर लिहायचा 1101. आता याला प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू आहे. याची प्लेस व्हॅल्यू आहे 2 चा पॉवर 0, याची प्लेस व्हॅल्यू आहे 2 चा पॉवर 1, याची प्लेस व्हॅल्यू आहे 2 चा पॉवर 2 आणि याची प्लेस व्हॅल्यू आहे 2 चा पॉवर 4. अशा प्रकारे. ओके, प्रत्येक असं आपण ह्या साईडला जेव्हा येऊ तेव्हा पॉवर इन्क्रीजिंग, म्हणजे पॉईंट मध्ये असेल तर पॉवर 2 चा पॉवर -1, 2 चा पॉवर -2 असं पॉईंट आपण सेपरेट एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, ठीक आहे. तो फर्स्ट बघूया त्याचं कसं करायचं ते. 1 × 2 प्लस 1 × 2 प्लस 1 × 0, थर्ड डिजिट 0 आहे आणि 0 प्लस 0 × 2 प्लस थर्ड काय 1 × तसं पॉईंट 2 चा प्लेस व्हॅल्यू आहे प्रत्येकाची. तर 2 चा पॉवर 0, 2 चा पॉवर 1, 2 चा पॉवर किती आहे या प्लेसला? 2 चा पॉवर 2 आणि 2 चा पॉवर 3. अशा प्रकारे पुढं इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये असतो. या सिम्प्लिफाय करूया. 2 चा पॉवर 3 म्हणजे 8 प्लस 2 चा पॉवर 2 1 4 प्लस. आता हा जो आहे इथला 0 आहे, 0 ला आपण किती ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येतो. प्लस लास्ट कुठल्याही संख्येचा पॉवर 0 म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 असते. सो लास्ट वन इज 1. तर याची ॲडिशन करूया आपण. सो 1 1 0 1 या बायनरी नंबरचं डेसिमल व्हॅल्यू किती आहे? 30. अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप काढता आलं पाहिजे. एखादं पॉईंट मध्ये असेल आन्सर, समजा हे अशा प्रकारे आपण बायनरी टू डेसिमल एखादा इंटिजर नंबर असेल तर करू शकतो. समजा एखादा पॉईंट मध्ये आहे प्रॉब्लेम, तर कसं करायचं? पॉईंट मध्ये कसं आपण दिलेलं आहे 1 1 0 1 1 1 या बायनरी नंबरचं डेसिमल काढा. असं जर तुम्हाला पॉईंट मध्ये आहे तर पॉईंटचं कसं करायचं? पॉईंट तर हे सोडवत असताना तो डिजिट घ्यायचा. पॉईंट मधले जे आहे त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 2 चा पॉवर -1, त्याचं 2 चा पॉवर -2. अशा प्रकारे याचं कसं येईल? 2 चा पॉवर 0, 2 चा पॉवर 1, त्याचं 2 चा पॉवर 2 आणि याचं 2 चा पॉवर 3. 1 2 एक मिस झालं, 2 चा पॉवर 2 आणि 1 नॉट. अशा ठीक आहे. पॉईंट वरलं -1 -2 -3 अशा प्रकारे.
ओके, याला सॉल्व करूया आता. आपण सॉल्व करायचं आता. एक्झाममध्ये असे मोठे मोठे डिजिटचे प्रॉब्लेम येतात, छोटे छोटे डिजिटचे प्रॉब्लेम नसतात. सॉल्व करायचं होतं. Zero, 1.1. Okay? And then मान किती आहे 1 into 2 plus get 1 2 3 4 5 plus 0 into 2 plus 1 into 2 plus पॉइंट आहे, पॉइंटच्या सेक्शन आहे. पॉइंटच्या अलीकडे जे आहे तुमचं पॉवर 0 1 2 3 4 1 2 3 4 5 एक मिनिट लागलं 1 1 0. ओके राईट. पॉईंटच्या पुढचं सेक्शन आहे मी म्हटलं होतं त्याचं जे आहे तर ह्याचं मायनसमध्ये 1 into 2चा पॉवर मायनस प्लस 1 into 1 1 आहे 2चा पॉवर -2 अशा प्रकारे. ठीक आहे, त्याला सिम्प्लिफाय करा. 2चा पॉवर 4 म्हणजे 4 4 दा 2 म्हणजे 8 0 आहे तर कॉलम 1 into कॉलम म्हणजे 2 0 म्हणजे 1. ओके, हा झाला तुमचा इंटिजर पॉइंट. पॉइंट इकडचा 1/2 प्लस 1/4 हा फ्रॅक्शनचा पार्ट. ठीक आहे, सिम्प्लिफाय करायला किती 16 प्लस 8 24 4 5 6 7 27 पॉइंट. हा किती फ्रॅक्शनचा सोडला होता ब्रॅकेट 0.5 प्लस 1/4 म्हणजे किती 0. ओके 0.25 याची ॲडिशन जर केली सो आपल्याला फायनल आन्सर आहे 27.7 अशा. ठीक आहे, दिलेला हा जो बायनरी डिजिट आहे त्याच्या डेसिमल व्हॅल्यू किती आहे 30. असं तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप काढता आलं पाहिजे. हे झालं फर्स्ट बायनरी टू डेसिमल. ओके, तर प्रत्येकाचं बेस व्हॅल्यूनुसार त्याचा पॉवर घ्यायचा. सोपं आहे, प्रॅक्टिस करायला लागेल ह्याची. जर नेक्स्ट जे कन्वर्जन आहे ते आपण डेसिमल टू नेक्स्ट
1. ओके, एखादा डेसिमल नंबर दिलेला आहे आणि त्याचं बायनरीमध्ये कन्वर्जन करायचं आहे. सपोज फॉर एक्झाम्पल मला दिलेला नंबर आहे 30, हा डेसिमल नंबर आहे आणि यात तुम्हाला काय सांगितलं, बायनरीमध्ये कन्वर्ट करा. अशा वेळेस कसं करणार, इथं जे आहे 13ला डिवाइड करायचं 2 ने, तिचा भाग बसतो, मग तुम्हाला येईल क्वेश्चन आणि ते रिमाइंड 13 डिवाइड बाय 2 होल पार्ट तिचा भाग बसेल 6, 2 6 12, इथे झालं रिमाइंडर 1 आणि ह्या 6 ला आणखी 2 ने डिवाइड करा, सॉरी 6 divided by 2, 6 2 3 are 6, remainder is 0. Okay, and 3 आणखी 2 ने डिवाइड करा, काय 2 1 are 2, remainder is 1. Okay, 1 ला आणखी 2 ने डिवाइड करा, किती भाग बसला 1. ओके, तर हे तुमचं आन्सर आहे. पण आन्सर घेत असताना वरून खाली लिहायचं. ओके, ह्या डायरेक्शन आन्सर घ्यायचं. म्हणजे याचा आन्सर कसं येईल, 13 त्या डेसिमलचं 1 1 0 1 1 1 0, हे काय आहे 1. ठीक आहे, म्हणून त्या डायरेक्शनला जाऊन आन्सर किती आहे तुमचं, हे असं तुम्हाला दिलेल्या डेसिमलचं बायनरीमध्ये कन्वर्ट करता येईल. ओके, बायनरी टू डेसिमल एकदम सोपी आहे. बायनरी टू डेसिमल कन्वर्ट करणं पण सोपं आहे, डेसिमल टू बायनरी कन्वर्ट करणं पण सोपं आहे. ठीक आहे, झालं बायनरीच्या बाबतीत. नेक्स्ट नंबर सिस्टम बघूया. नेक्स्ट आहे नेक्स्ट बघूया. आपण 2 बघितला आता. थर्ड काय राहिलं, बायनरी टू ऑक्टल. ओके, फर्स्ट बघितलं बायनरी टू डेसिमल बघितलं. नेक्स्ट डेसिमल टू बायनरी. ओके, थर्ड बघूया बायनरी टू ऑक्टल. ओके, तुझा एखादा बायनरी नंबर दिलेला आहे 1 1 0, त्याचं ऑक्टल मध्ये काय असतं, ऑक्टल म्हणजे तर बेस किती आहे 8 आहे, असं नंबर करायचं आपल्याला. मग ह्या केस मध्ये काय करायचं आपल्याला, जो दिलेला बायनरी नंबर आहे, ओके, हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना काय करावं लागेल, जो दिलेला बायनरी नंबर आहे याचे या साईडला तीन ग्रुप पडायचे. या खाली व्यवस्थित दिलेला नंबर, ओके, त्याचे या साईडला 3 ग्रुप मध्ये ग्रुपिंग करायचं. आता याचा 3चा ग्रुप होत नाही, मग आपल्याला 3चा ग्रुप करायचं ते 0 ऍड करायचं. ओके, आणि ती करस्पॉन्डिंग डेसिमल व्हॅल्यू घ्यायची. करस्पॉन्डिंग डेसिमल व्हॅल्यू कसं घेणार, याची व्हॅल्यू काय आहे, हे किती आहे 2 चा पॉवर 0, 2 चा पॉवर 1, 2 चा पॉवर 2, अशा प्रकारे 2 चा पॉवर 0 म्हणजे व्हॅल्यू किती आहे
1 प्लस टूचा पॉवर म्हणजे टर्म 0 आहे प्लस टूचा पॉवर 2 म्हणजे 4 अशा प्रकारे. म्हणजे व्हॅल्यू काय आहे 5. तर 101 याची डेसिमल व्हॅल्यू काय आहे 5. आताच बघितलं आपण बायनरी डेसिमल कसं करायचं. तर 101 याला कसं करणार बायनरी डेसिमल. याची प्लेस व्हॅल्यू आहे टूचा पॉवर 0 याची टूचा पॉवर 1 तर 0 आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. 0 into टूचा पॉवर 2 याची व्हॅल्यू काय 1 याची व्हॅल्यू प्लस 2 याची व्हॅल्यू होते डेसिमल 3. ठीक आहे याची व्हॅल्यू आहे डेसिमल 3. ओके तीनचं ग्रुपिंग केलं याची डेसिमल व्हॅल्यू घ्यायची किती येते 3. ओके अशा प्रकारे V1 जो ऑक्टल नंबर आहे सॉरी बायनरी नंबर आहे 1 0 या बायनरी नंबरचं ऑक्टल काय आलं. ठीक आहे एकदम सोपं आहे. तुम्हाला पहिलं समजलं बायनरी टू डेसिमल. त्याचे बायनरी डेसिमल घ्यायचं असेल तर आणि त्यालाच असं दोन घ्यायचं. अशा प्रकारे बायनरी टू ऑक्टल आपल्याला कन्वर्जन करता आलं. नेक्स्ट लास्ट आहे. लास्ट कुठली आहे बायनरी टू हेक्साडेसिमल. ओके हेक्साडेसिमल नंबर सिस्टम मध्ये किती नंबर्स आहेत 16. एखादा बायनरी नंबर दिला असेल त्याचा हेक्साडेसिमल नंबर कसा काढला. समजा त्याला एक्झाम्पल द्यायला आहे अशी मोठीच संख्या असते त्या बायनरीचं मला हेक्साडेसिमल नंबर काढा. मग कसं करणार मग जसं आपण ऑक्टल मध्ये काय केलं 3-3चं ग्रुपिंग केलं तसं हेक्साडेसिमल मध्ये काय करावं लागेल 4-4चं ग्रुपिंग करावं लागेल. ओके तर दिलेल्या जो बायनरी नंबर आहे त्याचं 4-4 मध्ये ग्रुपिंग करा. 4-4 ग्रुपमध्ये ह्या साईड अशा प्रकारे आणि हा 2च झालं. आपण त्याला 0 0 ऍड करू शकतो. आपल्याला समजा हा एक ग्रुप झाला. नेक्स्ट ग्रुप 1 0 1 लास्ट ग्रुप 1 0 1. ठीक आहे असे आपले 4-4 ग्रुप मध्ये तयार केला. त्याचा ग्रुप तयार होत नव्हता त्याला 0 0 ऍड करून ह्या साईडनं ग्रुप तयार करू शकतो. ठीक आहे मग ह्याची करस्पॉन्डिंग डेसिमल व्हॅल्यू काढायची. ह्या बायनरीची डेसिमल जे आपण बायनरी टू डेसिमल कन्वर्जन बघितलं. करस्पॉन्डिंग डेसिमल व्हॅल्यू कसं काढतात 101 याचं म्हणजे काय टूचा पॉवर 0 टूचा पॉवर 1 टूचा पॉवर 2 टूचा पॉवर 3 अशी प्लेस व्हॅल्यू आहे त्याची. म्हणजे याची व्हॅल्यू किती 1 म्हणजे 2 त्याचा 0 झालं प्लस ॲडिशन करायची म्हणजे टूचा पॉवर 3 म्हणजे 8 प्लस 2 प्लस 1 म्हणजे याची व्हॅल्यू किती झाली 11 म्हणजे 1 0 1 1 याची व्हॅल्यू काय झाली डेसिमल 11. नंतर इथली 1 0 1 1 याची व्हॅल्यू काढा. याची आहे टूचा पॉवर 0 याची आहे टूचा पॉवर 1 याची आहे टूचा पॉवर 2 याची आहे टूचा पॉवर 3. सो करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज इथे 0 आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. याची टर्म जी आहे ती 0 ओके.
आणि त्याची व्हॅल्यू किती येते? टू 0 is 1 to the power 1 2 ते 0 झालं to the power 2 म्हणजे 8 8 plus 2 plus 1 म्हणजे सेमच नंबर आहे. ओके 0 1 ह्याचा to the power 0 to the power 1 म्हणजे 1 plus 2 म्हणजे 3. ठीक आहे. अशा प्रकारे ही व्हॅल्यू आली 3 ची 11. आता हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये 11 ला कुठले लेटर वापरलेलं आहे? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 नंतर A B 9 10 11 ला कुठले लेटर आहे? B आहे. सो आणि याचं कसं करायचं तुम्ही? B आणि हे B. ओके म्हणजे कुठले लेटर आहे? B हेक्साडेसिमल सिस्टीम मध्ये. सो माझा आन्सर काय येईल? 3B. सॉरी 16. या प्रकारे दिलेल्या बायनरीचं आपण कन्वर्जन केलेलं आहे. आन्सर काय येईल? 1 1 1 0 1 0 1 1. या बायनरीचं हेक्साडेसिमल मध्ये आन्सर काय आहे? कन्वर्जन 3B 16. ठीक आहे. मला एक्झाम मध्ये हा खास असेच फॉलो विचारतात जे मोठे डिजिट असतात पण ते ॲक्च्युली सोपं असतं. मोठं असतं तरी स्टेप बाय स्टेप तुम्ही सॉल्व केलं तर एकदम इझी असतं. ठीक आहे. अशा प्रकारे 4 कन्वर्जन बघितलं. बायनरी टू डेसिमल, डेसिमल टू बायनरी, बायनरी टू ऑक्टल आणि बायनरी टू हेक्साडेसिमल. ठीक आहे. आता इथे हेक्साडेसिमल असेल त्याचं बायनरी मध्ये कसं करायचं? ठीक आहे. हे बघूया आता. हेक्साडेसिमल 2 त्याच्यामध्ये बाय. ओके हेक्साडेसिमल टू बाय. म्हणजे कसं करणार? समजा एखादा नंबर दिलेला आहे हेक्साडेसिमल तुम्हाला 3 8 आणि याचं बायनरी मध्ये कन्वर्ट करावं. कसं प्लस करणार मग? 3A. अजून हेक्साडेसिमल नंबर दिलेला आहे त्याचं 4 बायनरी डिजिट मध्ये कन्वर्जन करून घ्यायचं. ओके 4 बायनरी डिजिट मध्ये कन्वर्जन कसं करतात? आपण ते मागेच बघितलं की एखाद्या डेसिमलचं बायनरी मध्ये कसं कन्वर्ट करणार? भागाला यायला 3/2 आहे 2/2. रिमाइंडर इज 1. नंतर 1/2 रिमाइंडर इज ओके.
4 डिजिट मध्ये घ्यायचे आपल्याला, म्हणून आपण असं वाढवायचं 1 1. ठीक आहे. चालेल. तिचं काय झालं 0 0. तर ए म्हणजे काय आहे, ए म्हणजे डेसिमल 10. 10चं कन्वर्जन कसं करतात 101 मध्ये, 10चं 1 1 1 असं करून बघावं लागेल मला. ठीक आहे, तिथं दाखवते. तर 3चं झालं. 3चं काय मिळालं तुम्हाला 0 0 1. नेक्स्ट बघूया 10चं. 10 डिवायडेड बाय 2. त्याला जर भागला 5चं भाग असतं ते मिळालं 0. 5 ला आपण पुन्हा भागा 5 2 4 मिळालं 1. ओके. 2 divided by 2. Either 2 divided by 2, 1. Remainder is 0. ठीक है. 1 divided by 2. Now what was the answer? 1. Hello. What? Next. Ten से कितने प्लस है डेसिमल 1 0 1 0 ऐसे तो 1 0 1 0 1 0 ओके 10 चा आणि 0 0 1 1 है 2 चा फायनल आन्सर किती आहे आपल्याला So 3 8 16 and decimalचं बाहेर 3चं बाहेर काय आलं 4 डिजिट मध्ये 0 0 1 आणि 10चं 1 0 1. अशा प्रकारे बायनरीमध्ये प्रत्येक एकमेकावरती डिपेंड आहे. तुम्हाला हे समजलं बायनरी टू डेसिमल तर हे कन्वर्ट करणं सोपं जातं. करस्पॉन्डिंग दिलेल्या नंबरचा डिजिटमध्ये घ्यायचं बायनरी 4 डिजिटमध्ये लिहायचं आणि दिलेला आन्सर हे तुम्हाला असं काढतं. ठीक आहे. अशा प्रकारे हे 6th 5th कन्वर्जन हेक्साडेसिमल टू बायनरी. लास्ट कुठलं राहिलं आपलं ऑक्टल टू बायनरी 6 ऑक्टल टू बायनरी. ठीक आहे. ऑक्टल टू बायनरी करत असताना काय करावं लागेल तुमच्या काय नंबर दिलेला आहे तुम्हाला 38 सॉरी 27 या ऑक्टल नंबरचं बायनरी काढ असं जर म्हणलं सोपं आहे एकदम याचं. तर याचं काय करायचं 3 आता आपण हेक्साडेसिमलमध्ये किती 4ची ग्रुपिंग केली तसं याच्यामध्ये किती
3ची कॉपी करायची करस्पॉन्डिंग बायनरी नंबरचं 3. 7चं बायनरी काय आहे बघा, 2चं बायनरी काय आहे 0 1 0. अशा प्रकारे करस्पॉन्डिंग लिहायचं. सो 27 त्या ऑक्टलचं काय बायनरी 0 1 0 आणि अशा प्रकारे तुमचा आन्सर तुम्हाला काढता येईल. ठीक आहे, अशा प्रकारचे 6 कन्वर्जन आपण बघितले बायनरीचे. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट